अमेरिकेतील खर्च कपातीचा फटका अनेक देशांना बसतोय। अशात एलॉन मस्क यांच्या डॉज अर्थात कार्यक्षमता विभागानं भारतासाठी दिला जाणारा निधी रोखलाय। हा निधी भारतातील मतदान टक्का वाढीसाठी दिला जात होता असा दावा अमेरिकेकडून करण्यात आलाय। यावरून भारतातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी एलॉन मस्क यांनी भारतातील निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा 182 कोटी रुपयांचा निधी रद्द केलाय। मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागानं शनिवारी हा निर्णय घेतला। अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे हे सर्व खर्च रद्द करण्यात आल्याची माहिती डॉजनं म्हणजेच अमेरिकन कार्यक्षमता विभागानं दिली आहे। या संदर्भातली एक यादीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे। यात विभागानं रद्द केलेल्या सर्व प्रकारच्या खर्चांची यादी दिली आहे। त्यात भारतातील मतदान वाढीसाठीच्या निधीचाही समावेश आहे। डॉजनं एक्सवर पोस्ट करून ही यादी प्रसिद्ध केली आहे। यात विभागानं रद्द केलेले सर्व प्रकारचे खर्च समाविष्ट आहेत। आशियातील शैक्षणिक सुधारणांसाठी $47 मिलियन, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी $40 मिलियन, प्राग सिव्हिल सोसायटी केंद्रासाठी $32 मिलियन, नेपाळमध्ये वित्तीय स्वातंत्र्यासाठी $20 मिलियन, नेपाळमध्ये जैवविविधता संवर्धनासाठी $19 मिलियन, मालीमध्ये सामाजिक एकसंधता राखण्यासाठी $14 मिलियन, सर्बियामध्ये सार्वजनिक खरेदी प्रक्रिया सुधारण्यासाठी $14 मिलियन, मोझांबिकमध्ये पुरुषांच्या वैद्यकीय उपाययोजनांसाठी $10 मिलियन अशा काही खर्चांची यादी डॉजनं जाहीर केली आहे आणि हे खर्च किंवा निधी रोखत असल्याचंही स्पष्ट केलंय। अशात भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढावा यासाठीही अमेरिकेकडून 182 कोटी रुपये दिले जाणार होते असा दावा करण्यात आलाय। मात्र आता ही माहिती समोर आल्यानंतर निवडणुकीत मिळणाऱ्या या अमेरिकन निधीवर भाजपनं काही प्रश्न उपस्थित केले। या प्रकाराला भारतीय निवडणुकांमधील बाह्य हस्तक्षेप म्हणत भाजप नेते अमित मालवीय यांनी टीका केली आहे। तर दुसऱ्या एका पोस्टमध्ये त्यांनी काँग्रेस पक्ष आणि जॉर्ज सोरोसवर भारतीय निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा थेट आरोप केलाय। मालवीय यांनी सोरोस यांचा उल्लेख गांधी कुटुंबाचे एक सुप्रसिद्ध सहकारी असा केलाय। या निधीचा फायदा कोणाला होईल? निश्चितच सत्ताधारी पक्षांना होणार नाही। SY कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगानं 2012 मध्ये इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम सोबत एक सामंजस्य करार केला होता। हे IFES जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटी फाउंडेशनशी जोडलेले आहे। याला प्रामुख्याने USAID कडून आर्थिक मदत मिळते असाही दावा मालवीय यांनी केलाय। काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा पार पडला। त्यावेळी त्यांची मस्क यांच्यासह देखील भेट झाली। दोघांनी विविध मुद्द्यांवर चर्चाही केली। या भेटीनंतर 182 कोटींचा दिला जाणारा निधी थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत। तसंच आता याचे पडसाद भारतीय राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे। आधीच EVM वरून विरोधकांनी अनेकदा टीका केली आहे, आंदोलनं केली आहे। अशात आता अमेरिकन निधीचा हा नवा मुद्दा। सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा यावरून आमने सामने येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।